अरे पण मला तर पटतंय तुझं मला, पण अरे आपल्या आया खेळ बाया आहेत, त्या जन्मानच बाई म्हणून आलेत आणि तू मला बाई बनवायला लागला. अरे कसं तर बनला का ते? पण मग आता बाई बनून तू कुठं पाठवतो तर त्या वाघाच्या गोळ्यात, अरे त्या मुकादमाच्या घरात. अरे त्याला जर कळलं का नाही मला कच्चं खाऊन टाकायला का ते? अरे समजून घे थोडं. अरे मी बाई बनलो 2-3 वेळा, पण ते आपल्यासाठी नाटका बिटका ते काय की ते कसलं माणूस तुला माहित आहे, काय झालं बिलं तर मला अरे समजून घे की. अरे आम्ही असणार सोबत तुझ्या. पप्या बरोबर बोलतोय. मुकादमाच्या घरात घुसायचं म्हणजे कोणतर हुशार आणि चालाक माणूस पाहिजे. बलमा, मला असं वाटतं की बाई म्हणून तुझा संपला विषय, बसतो मग मी. पण त्या माणसाला कसं ओळखणार तू? अरे पप्पांनी एवढं भारी स्केच काढले, ह्याच्यावर तू लगेच ओळखू येणार मला. आणि काय मला शंका वाटलीच तर तुम्हाला दोघांना कॉल करतो, लगेच बसा तुम्ही. ठीक आहे, ठरवलं तर मग बलमत जाणार बाई बनून. मम्मी नाही म्हणजे झालं ते झालं, त्याच्यामुळे घराची वगैरे बदनामी झाली ते बी सगळं ठीकच आहे. पण त्यानिमित्तानं त्या ऍक्सिडेंटल जॉबींना घराबाहेर काढायची संधी मिळाली तुम्हाला, हे बाकी बेस्ट झालं नाही का? पण सपने त्यात एक अडचण आहे. सत्यानं त्या नेबळटला निर्दोष साबित करायचा एडा उचललाय आणि मला ठावाय का सत्यानं एखादी गोष्ट करायची ठरवली का मग तो कोणाचं ऐकत नाही. ती गोष्ट पूर्ण करून दाखवल्या बगर सत्या गप बसत नसतोय. आणि जर सत्यानं नेबळटला निर्दोष साबित केलं का मग मला स्वतःला खोलीत बंद करून घ्यावं लागलं. म्हणजे दीदी मंजू अगं कुठं आहेस का तू? काय झालं, कुठं आहे मंजू? मंजिरी मंजिरी या 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 की या 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 या. अबरी आमरे आमरे तुझ्या लेकीच्या करामध्ये तुझ्या कानापत्र पोचत असतील, कळत असेल तुला. तुझ्या लेकीनं आमच्या खानदानाच्या नावाला कसा डाग लावलाय ती. मला मंजिरीशी बोलायचंय, तोंड दाखवायच्या लायकीची तर राहिली का ती आता? मम्मी साहेब, माझ्या दीदीची लायकी काढायची नाही. माझी दीदी किती प्रामाणिक आहे हे फक्त आम्हाला नाही अख्ख्या साताऱ्याला माहिती. त्यामुळे तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही तिला. वय माझे कसलं काय बी करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही उगाच तुमचा राग तिच्यावर रेटण्यासाठी